ट्रक पलटी झालेला आहे. तर आम्हाला असं फोन आला माझ्या मालकाला. तर मालकाचा फोन आला की समृद्धीचा साईडनं ट्रक फसलेलं आहे, तर ते आपल्याला काढायचं आहे. आणि आपण चालला तर बघा हायवेनं समृद्धीनं नॉन स्टॉप मशीन चालतं आपली. आणि आपलं मशीनचं टेम्परेचर बघा 4-5 वर जात आहे कधी कधी. आपण लागलोय फुल स्पीडमध्ये आपल्या मशीनला पळवायला, पण याच्यावर काही पळू शकत नाही. तर नाही बघा मशीन कशी उड्या मारते, फार कंबर त्याच्यावर. आणि बघा काय गाड्या चालतात. ही जी गाडी गेली आताची ही मर्सिडीजची आहे. हे बघा आपली मशीन आतमधून कशी सजविलेली आहे. आणि मालकाला असं बोलायचा मालक म्हणे की नागपूर साईडनं एक ट्रक पलटी झालेला आहे, तर त्या साईडनं हे मशीन घेऊन ये. तर आता तिथं जात आहे पुढं आणि बघतोय कसं ट्रक पलटी झालेलं आहे. तुम्हाला पण दाखवतो की आपलं ट्रक कसं पलटी झालेलं आहे. आणि मी काढतो ते तुम्हाला दाखवीन. जर माझ्याकडून शक्य झालं ते दाखवीन मी तुम्हाला. नाहीतर कारण की एका मशीन चालवणं आणि ट्रक काढणं पण सोपं नाही आहे. आता जर शक्यतो जर दाखवणं झालं ना तुम्हाला दाखवीन मी. काढून पण दाखवू शकतो, काढून म्हणजे काढल्यावर तुम्हाला दाखवीन मी. नाही तर मग जास्त काढता काढता जर समजा दाखवता आलं मग थोडाफार काहीतरी तर मग दाखवेन मी तुम्हाला थोडा. आणि हे बघा आपला पुढं ट्रक चाललाय, फुल माल भरून चाललाय तो. हे बघा आपल्या साईडनं ट्रक. आणि मित्रांनो हे जो टेकडा आहे ना मित्रांनो, जेव्हा मी शिकायचो ना मशीन तेव्हा या टेकड्यावर खूप काम करेल. म्हणजे समृद्धीच्या साईडनं जी पाईपलाईन करेल ना ती स्वतः म्हणजे मी शिकताना करेल सुलतानपूर ते सिंदखेड राजापर्यंत. आता मी आलोय जवळपास 3-1 किलोमीटर जिथून म्हणजे मी काम चालू होतं माझं तिथून आलोय मी जवळपास 3-4 किलोमीटर आसपास आलं. आता अजून किती लांब जायचं हे मला सांगितलं नाही, कारण की जी सेफ्टीची गाडी असते ना समृद्धीची ती गेलेली पुढं. आणि मला म्हणे स्पीड आहे म्हणे ती गाडी म्हणजे अर्जंटमध्ये काढायचं नाही आपल्याला, अर्जंटमध्ये सगळ्यांनाच काढलं लागतंय. आता असं झालंय की काही त्याच्यात काय माल लोड आहे का नो हे माहीत नाही आपल्याला सध्या. आता पण म्हणजे मालकानं पण सांगितलं आपल्याला. आणि आपण त्या दिवशी पण काल एक ट्रक पलटी झाला, तो जेसीबींना काढता तो क्रेनना काढला, कारण की जेसीबीना ओढल्या जाणार नव्हता तो ट्रक. म्हणजे असं खाली गेलेला होता तो, म्हणजे पुलाचा खाली गेलेला होता तो ट्रक. तर त्याला जेसीबीन काढणं शक्य नव्हतं म्हणून त्याला 1-2 क्रेन आणले होते. तर तो पण व्हिडिओ माझ्याजवळ आहे, तर तो मी व्हिडिओ यूट्यूबवर टाकून देईन मी. आणि हे बघा आता आलेलो आपण. हे बघा आता इथं थोडंसं हे बघा इथं क्रेन वगैरे उभी आहे. हे बघा इथं हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं क्रेन उभी आहे. हे बघा आता इथं जायचं आपल्याला. तर चला तिथं तुम्हाला दाखवतो थोडाफार. जर काही दाखवणं झालं दाखवेन. तर मित्रांनो ते तुम्हाला दाखवलं नव्हतं का मी की आपली क्रेन वगैरे उभी आहे तिथं. झालेलं असं होतं की ते आपल्या क्रेनचं डिझेल संपलेलं होतं. तर मला गेलं होतं त्या क्रेनला डिझेल नेण्यासाठी. आणि मला म्हणे की अजून पुढे म्हणे ट्रक पुढं जातं म्हणे मशीन. आणि मला म्हणजे दुरून असं समजलं मला की क्रेन वगैरे उभी आहे, त्या साईडनं म्हणजे गाडी उभी असेल ती. तर मला म्हणे इकडं नाही म्हणती गाडी, ती गाडी पुढे म्हणे त्या साईडनं जातो म्हणे. मी गेलेलो पण होतं त्या साईडनं, पण मला म्हणजे तिकडं सुद्धा जातो म्हणजे आपण नागपूरकडे. आता मी नॉन स्टॉप पळवतो मशीन. हे बघा आता मी खूप लांब आलेलो आहे मित्रांनो. हे बघा कशी गाडी निघते इथून रफ खतरनाक निघतात मित्रांनो इथून गाडी समृद्धीवर. ते मस्त म्हणतो मी समृद्धीनं थोडीशी लिमिटमध्येच गाडी पळवा, कारण की समृद्धीचा जो रोड आहे तो सिमटी आहे. तर त्याच्यावर थोडं ना गाडी ग्रीप धरून तर चालत नाही, त्याच्यावर गाडी फक्त म्हणजे उड्याच मारत चालते. तर माझं असं म्हणणं समृद्धी बनवलेली आहे, पण त्याच्यावर तुम्ही स्वतःच ध्यान ठेवा. आता मी जे चाललेलो आहे त्या ट्रकाचं आता बघून तुम्हाला सांगेन मी की काय झालेलं असेल काय नाही. तुम्हाला त्यात थोडा पण फुटेज पाठवेन मी तुम्हाला. म्हणजे थोडा का 1-2 फोटो वगैरे जर निघले मी तर फोटो काढून तुम्हाला यूट्यूबवर टाकून देईन. म्हणजे एक क्लिपमध्ये ॲड करून टाकेन ते फोटो. समृद्धी हा रस्ता जेवढा चांगला आहे ना तेवढा धोकादायक पण आहे. आणि इथं लाईटिंग वगैरे म्हणजे इथं गाड्यांना इंडिकेटर द्यायसाठी म्हणजे वॉर्निंग द्यायसाठी इथं एक खंबा पण लावले आणि त्याच्यावरून सोलर प्लेट पण लावले. आणि
आणि हे बघा केवढं पहाड खोदून साईडला टाकलेलं आहे मित्रांनो. बघा केवढं पहाड आहे ते. आता मालक येतात माग सेफ्टीच्या गाडीमध्ये. अजून आपल्याला भक्कम लांब जायचं म्हणे मला. तर तुम्ही बघा आता मी सन मशीन पळवतो आणि जाऊया आता सरळ आणि दाखवतो तुम्हाला तिथंच. आणि मित्रांनो आपली मशीन चाललेली किती घंटे बघा. आपली मशीन आहे 2019चं मॉडेल आणि आपली मशीन बघा किती चाललेली. 20,000 घंटे चाललेले, 20,000 घंटे. आणि पळती बघा कशी ते रॉकेटवाने असा फर्र पळत येत मशीन. असा पळताना असं फिलिंग येतं ना की ढगाचं चालतं फिलिंग. आपलं मशीन 2019चं आहे आणि 20,939 घंटे भरले तिचे. म्हणजे अजून काही दिवसांनी त्याचे 21,000 घंटे होते. म्हणजे इथं विशेष नाही. म्हणजे आपली मशीन आहे ना 24 तास उभी राहतच नाही. म्हणजे 24 तास कामालाच आहे आपली मशीन. आपली मशीनची स्पीड पण बघा किती आहे. 20+ चालती अजून पळती. अजून जसं मोसम धरल तशी पळते आपली मशीन. आहे काहीच नाही इथं. नान करते काय 3DX म्हणतात उगाच नवा माय 76 SP. फुल एन्जॉय मित्रांनो फुल. तर मित्रांनो आलो बघा आपण इथं. बघा आपल्या पुढूनच पडलेलं ते. आणि मित्रांनो माझं हे ट्रक नाही वाटत. ट्रकच्या मागचा जो सिमटाचा असतो ना मला तर तेवढंच वाटतंय. बघा आता चाललोय मी तिथं. थोडंसं दुरून दाखवतो तुम्हाला. हा यार मशीन एवढी आणते आपले. हे बघा आता हे मी आलो इथं तर मला ते ट्रकचं सिमटाचं नसतं बघा तेव्हा. तर मला तेच दिसू राहिलंय. काय खतरनाक घासलेले पण तेव्हा. मग त्याच्या पुढं ट्रक वगैरे काही दिसणं झालंय मला. क्वालिटी कसं दिसतंय तयार. डस्टची गाडी मित्रांनो ही. म्हणजे तो सिमेंटची. भयानक ॲक्सिडेंट झालेले आहे भयानक. हे आपण पुढून जाऊन बघू. याचा ट्रक वगैरे काढून घेतलेले का याचा ट्रक वगैरे काढून नेले का. हे बघा मला इथं ट्रकचे टायर दिसतात. म्हणजे हे बघा हे ट्रकाचे टायर. खतरनाक फुटलेले ते. हे बघा खस सिमेंटचं हे सिमेंट आपण तर हे बघा मित्रांनो हे सिमेंटाचं आहे. ह्याच्यात फुल सिमेंट भरलेलं आहे. हे बघा कुठून तोडलंय ना. नांद करते काय यावंच लागतंय. हे बघा फुल सिमेंट भरलेलं आहे. त्याच्यात फुल भरलेलं तर इकडं पण सांडलेलं आहे. हे बघा कसं झालेलं आहे. हे ट्रक आहे याचे टायर वगैरे सगळं खोलून नेलेले आहे.
सोडतो आराम सोड अरे आपली बकेट फिट बसली त्याला नाही ती